नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच 29 जुलैच्या भागामध्ये अर्जुन आश्रम केस संदर्भात कोर्टापुढे अर्जुन त्याचे स्टेटमेंट्स मांडत असतो। त्यावेळी तो म्हणतो की जज साहेब, साक्षी आणि प्रिया या दोघींच्या स्टेटमेंट्समध्ये खूप तफावत आहे आणि याचं एकच कारण असू शकतं, म्हणजे साक्षी शिकरे यांनी विलासचा खून केलाच नाही, तो खून प्रियाने केला आहे। मित्रांनो, अर्जुनचं स्टेटमेंट ऐकून प्रियाला धक्काच बसतो आणि ती खूप रडायला लागते। तेव्हा तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वच लोकांना अर्जुनच्या या स्टेटमेंटचा धक्का बसतो। प्रियाने खून केलाय हे ऐकल्यानंतर महिपत खूप खुश होतो। त्याला असं वाटतं की आता साक्षी सुटणार आणि दामिनीही खूप खुश असते। प्रिया मात्र जज साहेबांना सांगते, जज साहेब हे खोटं आहे, खून मी नाही केला। प्रिया अर्जुनला म्हणते, अर्जुन काय बोलतोयस तू डोक्यावर पडला आहेस का? तुझं डोकं फिरलं आहे का? मित्रांनो, आता इकडे कल्पना प्रतापला विचारते, अहो हे काय चाललंय? प्रियाने खरंच खून केला असेल का? तेव्हा प्रताप म्हणतो, अगं इथे काहीही आपणाला माहीत नाही, आपणही आत्ताच सगळं ऐकतोय। कल्पना, आपण शांतपणे ऐकूया, फक्त आपणाला काहीही माहीत नाही यातलं। मित्रांनो, आता कोर्टामध्ये सगळेच कुजबुज करत असतात। हे ऐकून जज साहेब सगळ्यांना शांत बसण्याची विनंती करतात। तेव्हा रविराज उठतात आणि म्हणतात, जज साहेब, इतके बिनबुडाचे आरोप मी कोर्टात कधीच ऐकले नाहीत आणि एका आय विटनेसला आरोपी बनवतायत, हा काही पोरखेळ सुरू आहे का? मित्रांनो, प्रिया खूप रडत असते। आता इकडे महिपत साक्षीला म्हणतो की हा पोरखेळ असू दे की आणखीन काही, ह्यात फक्त प्रिया अडकते, हे खूप बरं झालं। तेव्हा साक्षी म्हणते, पण मला हे प्रकरण काही साधं वाटत नाही, खूप वेगळ्याच वळणाला चाललं आहे। अर्जुन का असं करत असेल? मित्रांनो, इतक्यात अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट किल्लेदार, मी पुराव्यांशिवाय कधीच काही बोलत नाही, हे तुम्हाला चांगलं माहीत आहे। मिलॉर्ड, खुनाच्या रात्रीबद्दल या कोर्टात आजपर्यंत जे काही बोललं गेलं ते सगळं खोटं होतं। खुनाच्या रात्री काय घडलं हे सादर करण्यासाठी मला परवानगी हवी आहे आणि मी जे काही सांगणार आहे ते मला कदाचित शब्दात सांगता येणार नाही, म्हणून मला ते सादर करण्याची परवानगी द्या। मी आणि माझा मित्र ॲडव्होकेट गडकरी, आम्ही दोघं ते इथे सादर करून दाखवतो। तेव्हा जज साहेब म्हणतात की परमिशन ग्रँटेड। मित्रांनो, मग अर्जुन सांगतो की जज साहेब, मी साक्षी शिकरे आणि ॲडव्होकेट गडकरी प्रिया आहे असं समजा। मित्रांनो, मग चैतन्य पुढे येतो आणि अर्जुन आणि चैतन्य साक्षी आणि प्रियाचं नाटक करतात। ज्यावेळी साक्षी प्रियाच्या मागे पर्स घेण्यासाठी आश्रमात येते तेव्हा ते काय काय बोलतात अर्जुन आणि चैतन्य ते सांगत असतात। तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रिया, तू माझे पैसे सगळे परत कर व्याजासकट। तेव्हा चैतन्य म्हणतो की मी आता कसे परत करू, माझ्याकडे नाही आहेत। मित्रांनो, साक्षी आणि प्रियामध्ये जी बाचाबाची झालेली असते तसा सीन अर्जुन आणि चैतन्य क्रिएट करत असतात। साक्षी पैसे मागते तेव्हा प्रिया म्हणते की मी आता कुठून आणू, असं अर्जुन आणि चैतन्य सांगत असतात। तेव्हा अर्जुन म्हणतो की आश्रमात तर आता कोणीही नाही। तेव्हा ते सगळे सिनेमा बघायला गेलेत। तेव्हा चैतन्य म्हणतो की तूच सिनेमाची तिकीटं काढून दिलीस। तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, फुकट तिकीट मिळालीत म्हणून सगळेच गेले आणि प्रियाला काही फुकट मिळालं की ते तिला हवंच असतं। मित्रांनो, आता ॲडव्होकेट दामिनी उठते आणि म्हणते, जज साहेब, हे काय चाललंय? हे कोर्ट आहे, नाटकाचा थिएटर नाही। या दोन मोठ्या वकिलांचा अभिनय आम्ही का बघायचा? तेव्हा जज साहेब अर्जुनला म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्ही थेट मुद्द्यावर या। तेव्हा अर्जुन चैतन्याला जाऊन बसायला सांगतो आणि हो असं म्हणतो। तेव्हा अर्जुन म्हणतो, माझा मुद्दा तोच आहे जज साहेब, ॲडव्होकेट किल्लेदार आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांना असंच वाटतंय की ही कोर्ट केस हास्यास्पद वाटतंय। त्यावेळी अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, मला एक गोष्ट कळत नाही, साक्षी शिकरेने प्रियाला पैसे दिले होते आणि ते पैसे प्रियाने परत केले नाहीत म्हणून साक्षी खूप रागावली होती आणि तरीसुद्धा साक्षीने ह्या सगळ्यांसाठी सिनेमाची तिकीटं का काढून दिली होतीत आणि प्रिया थिएटरमध्ये असताना साक्षी शिकरे दिलेले पैसे मागण्यासाठी आश्रमामध्ये गेली होती आणि त्याचवेळी योगायोग बघा ना, प्रियाच्या पोटात दुखतं आणि ती लगेच आश्रमामध्ये जाते। इथे एक मिस्टेक आहे जज साहेब, प्रियाच्या स्टेटमेंटमध्ये विलासचा उल्लेख आहे, पण
साक्षी शिखरेच्या स्टेटमेंटमध्ये एकदाही विलासचा उल्लेख नाही. तेव्हा अर्जुन दामिनीला म्हणतो, ॲडव्होकेट देशमुख, या कोर्टामध्ये नाटक नक्कीच सुरू आहे. पण हे नाटक मी आणि चैतन्य करत नाही. हे नाटक साक्षी आणि प्रिया करते. जजसाहेब, त्या रात्री जे काही घडलं होतं, अगदी सुरुवातीपासून सगळं प्लॅनिंग ह्या दोघींनी मिळून केलं होतं. मित्रांनो, कोर्टात बसलेल्या सगळ्यांनाच याचा धक्का बसतो की हे काय सुरू आहे. पूर्णाजींना तर खूपच आश्चर्य वाटतं. प्रियाचं खरं रूप अर्जुन हळूहळू सगळ्यांच्या समोर आणत असतो ना. यावेळी पुन्हा कोर्टामध्ये गोंधळ निर्माण होतो. सगळे कुजबूज करत असतात. तेव्हा जजसाहेब ऑर्डर ऑर्डर असं म्हणून सगळ्यांना शांत बसण्यास सांगतात आणि म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार, प्लीज कंटिन्यू. मग अर्जुन प्रियाजवळ जातो. तेव्हा अर्जुनला बघून प्रिया जजसाहेबांना सांगते की मी नाटक करत नाहीये. खुनाच्या रात्री काय घडलं ते सगळं मी कोर्टाला सांगितलं आहे आणि हा खोटा खुनाचा आळ मी माझ्यावर घेणार नाही. आणि विलासचा खून करून मला काय मिळणार होतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, पैसा. हो प्रिया मॅडम, पैसा. आणि तुम्ही पूर्वीपासूनच पैशासाठी लोभी आहात. आश्रमामध्ये असताना तुम्ही कुसुमताईच्या पर्समधले आणि देवाच्या पुढचेही पैसे चोरले आहेत. मित्रांनो, अस्मितालाही हे ऐकून खूप आश्चर्य वाटत असतं. तेव्हा इकडे नागराज म्हणतो, दादा काहीतरी कर. अर्जुनला थांबव ना. खुनाचा आळ काही खोटा आहे, पण चोरीचा आळ तर कशाला येऊन द्यायचा तन्वीवर? काहीतरी कर. तेव्हा रविराज म्हणतात, हे बघ, इथे मधुभाऊ आणि कुसुम दोघेही आहेत. अर्जुन त्यांचीही साक्ष घेणार. तेव्हा मग आपण खोटे पडलो तर? मग नागराज गप्प बसतो. आता इकडे अर्जुन प्रियाला सांगतो, तुमचं लोभी हसण्याचं एक उत्तम उदाहरण सांगतो तुम्हाला. ज्यावेळी साक्षी आश्रम विकत घ्यायला आली होती तेव्हा सगळ्यांचा नकार होता आश्रम विकायला. फक्त तुम्ही तयार झालात आश्रम विकायला. बरोबर बोलतोय ना मी? मित्रांनो, प्रियाला तेव्हा आठवतं की साक्षीने किती पैसे दिले होते आणि ती मधुभाऊंना सांगत होती, मधुभाऊ 10 लाख रुपये आहेत, बघा ना, आपणाला याचा किती उपयोग होईल. तेव्हा अर्जुन मधुभाऊंना म्हणतो, मधुकर पाटील, तुम्हाला काही सांगायचं आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो मला काही सांगायचं आहे. तेव्हा मग जजसाहेब मधुभाऊंना विटनेस बॉक्समध्ये येऊन सांगण्यास सांगतात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो हे खरं आहे, महिपत शिखरे माझ्या आश्रमात येऊन गेल्यानंतर प्रियाने मला सल्लाही दिला होता की आता आपणाला हा आश्रम विकावाच लागेल. पण आम्हाला कोणालाच ते काही पटत नव्हतं, कारण तो आमच्यासाठी फक्त आश्रम नव्हता किंवा जमिनीचा तुकडा नव्हता. आमच्यासाठी ते आमचं घर होतं. आम्ही सगळे भावनिकदृष्ट्या त्यामध्ये गुंतलो होतो. पण प्रियाच्या मते ती सोन्याची खाण होती. तेव्हा प्रिया म्हणाली होती की आश्रम विकून जे काही पैसे येणार आहेत, करोडो रुपये, त्यामधून आपण टॅक्स भरू आणि राहिलेले सगळे पैसे सगळ्यांच्यामध्ये वाटून घेऊ. मग आपणाला हवे ते करायला आपण रिकामे. आपण आश्रम विकला तर भरपूर पैसे येतील आपणाला आणि आपण मालामाल होऊ. मित्रांनो, मालामाल म्हटलं तर अर्जुन लगेच बोलतो की जजसाहेब, अगदी लहानपणापासूनच प्रिया मधुकर यांना कोणताही मार्ग वापरून अगदी मालामाल व्हायचं असतं. म्हणूनच त्यांनी साक्षी शिखरे यांच्याकडून पैसे घ्यायला सुरुवात केली. पण मिलॉर्ड, ते पैसे कोणत्याही फीसाठी नव्हती. ते पैसे साक्षी शिखरे आश्रमाची जमीन मिळवून देण्यासाठी प्रियाला देत होती. मित्रांनो, हे सगळं ऐकून दामिनी मनातल्या मनात म्हणते, जे मी करायचं ठरवलं होतं ते अर्जुन सुभेदार करतोय. खुनाचा रोग सगळा प्रियाकडे चाललाय. आता आपोआपच साक्षी शिखरे यातून सुटेल. तेव्हा इकडे प्रिया म्हणते, नाही, ते फीचेच पैसे होते. आता इकडे पूर्णाजी कल्पनाला म्हणतात, अगं प्रिया कशीही वागत असेल, पण खुनाचा आणि चोरीचा आळ हे जरा जास्तच होतंय ना. अर्जुन असा का वागतोय? तेव्हा लगेच इकडे अर्जुन म्हणतो, आणि ह्या लोभी प्रियाला विलासने मधुभाऊंना दिलेली मोठी रक्कम पाहिली होती तेव्हा तिचे डोळे चमकले. आधीच साक्षी तिच्याकडे पैसे मागत होती, त्यावेळी प्रियाला ते देणं शक्य नव्हतं आणि मधुभाऊ आश्रम विकत नव्हते. आणि अशा परिस्थितीत खूप पैसे मिळवण्याची संधी प्रियाच्या पुढे होती. आणि हेच कारण ठरलं की हिने विलासचा खून केला. मित्रांनो, इतक्यात रविराज उठतात आणि ऑब्जेक्शन घेतात. ते म्हणतात, खुनाचा आरोप करण्याआधी अर्जुन सुभेदारांनी पुरावे दाखवावेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲडव्होकेट किल्लेदार, मी पुरावे देतोय, जरा धीर धरा. तेव्हा अर्जुन प्रियाला म्हणतो, सगळे सिनेमा बघायला गेले असता तू आणि विलास घरी आलात, म्हणजे आश्रमात आलात.
तेव्हा तू विलासकडे पैसे मागितलेस. विलासने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की प्रिया पैसे चोरू शकते. म्हणून त्याच्या लक्षात आलं की आपण हे पैसे दुसरीकडे ठेवले पाहिजेत आणि तो पैसे दुसरीकडे ठेवण्यासाठी निघाला. तेव्हा हे प्रियाच्या लक्षात आलं. म्हणूनच प्रिया पोट दुखायचं नाटक करून विलासला घेऊन आश्रमात आली होती. तेव्हाच पैशावरून या दोघांच्यात भांडण झालं. तेव्हाच मधुभाऊ परत आले होते. त्यांनी या दोघांचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला, पण हे दोघं काही ऐकत नव्हते. तेव्हा प्रियाने मधुभाऊंचा अपमान केला आणि सांगितलं की तुम्ही मध्ये पडू नका. तेव्हा प्रिया म्हणते, नाही, असं काहीच घडलं नाही. बाबा, तुम्ही तर याला थांबवा ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला माझं बोलणं संपवू द्या. तोपर्यंत तुमचे वडील म्हणजेच ॲडव्होकेट किल्लेदार, तुमचे वकील मध्ये काहीच बोलणार नाहीत. त्या दिवशी काय घडलं होतं हे मला सांगून तर द्या. मग प्रिया, मधुभाऊ मध्ये आले होते तेव्हा तुम्ही त्यांचा अपमान करून त्यांना ढकललंसुद्धा आणि त्याचवेळी तुम्ही विलासची पिस्तूल घेऊन त्याच्यावर रोखलं आणि म्हणालात, माझ्याकडे सगळे पैसे दे, नाहीतर मी तुला मारून टाकीन. आणि तेव्हाच मधुभाऊ मध्ये आले आणि तेव्हा तुम्ही त्यांचं काहीच ऐकलं नाही. त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण तोपर्यंत विलासला गोळी लागली होती आणि तो मेलाही होता. तेव्हा प्रिया म्हणते, नाही, विलासला गोळी लागली होती तेव्हा मी लपून बसले होते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तू खोटं बोलतेस प्रिया. विलासचा खून साक्षीनं केलाय हे खोटं आहे. खरं तर हे आहे की विलासचा खून तू केलायस. मित्रांनो, लगेच रविराज किल्लेदार उठतात आणि म्हणतात, मिलॉर्ड, मी आता गप्प बसणार नाही. माझ्या अशिलावर अर्जुन सुभेदार दादांत खोटे आरोप करतायत. त्यांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेचा विचारच करत नाही. अशात त्यांना काही झालं तर त्याला कोण जबाबदार असणार. तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो, आणि जर चुकीच्या माणसाला शिक्षा झाली त्याची जबाबदारी कोण घेणार. मित्रांनो, हे ऐकून रविराज सर खाली बसतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, प्रियाने फक्त विलासचा खून नाही केला, तिने मधुभाऊंनाही मारण्याचा प्रयत्न केलाय. हे ऐकून प्रिया म्हणते, मी मधुभाऊंना का मारेन. तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण त्यांनी तुला विलासचा खून करताना पाहिलं होतं. विलास जेव्हा खाली कोसळला तेव्हा मधुभाऊंनी तुला जाब विचारला. तेव्हा तू मधुभाऊंवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला, पण पिस्तुलामध्ये एकच गोळी होती. तेव्हा तू तिथे असणारा फ्लॉवर पॉट उचललास आणि मधुभाऊंच्या डोक्यावर वार केलास आणि तेव्हाच मधुभाऊ बेशुद्ध पडले. खरी गुन्हेगार तू आहेस प्रिया. विलासचा खून तू केलायस प्रिया. कबूल कर लवकर. तेव्हा प्रिया म्हणते, नाही, काहीतरी चुकतंय. विलासचा खून मी नाही केला. मित्रांनो, पुन्हा रविराज सर उठतात आणि म्हणतात, अर्जुन सुभेदार, यासाठी सगळे पुरावे लागतात. पुरावे कुठे आहेत. तू सांगतोयस ती स्टोरी आहे. याला कोणीही कोर्टमध्ये खरं मानत नाही. त्यामुळे माझ्या मुलीवर केलेल्या प्रत्येक आरोपाचे मला पुरावे हवे आहेत, नाहीतर अब्रू नुकसानीचा दावा करेन मी तुझ्यावर. मित्रांनो, रविराज सर खूप चिडलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी सगळे पुरावे देणार आहे, थोडं धीर धरा. मित्रांनो, मग इकडे जज साहेब सांगतात की 15 मिनिटांसाठी कोर्टाची कारवाई थांबत आहे. मित्रांनो, त्यानंतर कोर्ट अर्जुन सुभेदार यांच्याकडे असणारे सगळे पुरावे तपासून पाहिल. मित्रांनो, आजच्या भागामध्ये अर्जुनने आश्रम केसची खरी बाजू पुढे आणलेली असते. आजच्या भागामध्ये तर प्रियाची खूपच अवस्था वाईट झालेली आहे. आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन प्रियाकडून वधवूनच घेणार आहे की खरा खून कोणी केला आहे. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये अजून काय होतंय ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा.